नाशिककरांच्या मानगुटीवर पाणी कपात सध्या तरी कायम राहणार आहे। गेल्या शनिवारी पाणी कपात रद्द झाल्याने दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तो निर्णय केवळ त्या दिवसापुरताच होता। धरणांतील पाणीसाठा आणि पावसाची परिस्थिती लक्षात घेऊनच पाणी कपातीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर हिमगौरी आडके यांनी दिली आहे। गेल्या शनिवारी पंचवटी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्या दिवसापुरती पाणी कपात रद्द करण्यात आली होती। मात्र शहरातील नियमित पाणी कपात अद्याप कायम असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे। ऑगस्ट महिन्यापर्यंत शहराला नियोजनबद्ध पाणी पुरवठा करणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान असल्याने पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले। पाणी कपात जी होती ते त्या शनिवार पुरती होती, रद्द केलेली होती। काय होतं की त्या दिवशी आपला 11 वाजेपासून पंचवटीचं जे काही वीज पुरवठा होता तो स्थगित होता, तो खंडित होता आणि पूर्ण दिवसभर ते पाणी पंचवटीत दिलं गेलं नव्हतं। मग नुसतं पंचवटीला पाणी तर काही दुसऱ्या दिवशी मी देऊ शकत नाही, कारण इतर विभागांमध्ये पण नागरिक आहेत, आपलेच नागरिक आहेत, म्हणून मग ती जी काही एक कपात होती ती त्या शनिवार पुरतं रद्द केली होती। आपल्याला ऑगस्ट पर्यंत आता पाणी पुरवायचं आहे। आता 2 दिवसापासून पाऊस होतोय, थोडा थोडा होतोय, धरणाची काय परिस्थिती आहे ते बघून हा निर्णय घेण्यात येईल। धरणांमधील पाणीसाठा, पावसाची परिस्थिती आणि जलसंपदा विभागाकडून मिळणाऱ्या अहवालाच्या आधारेच पाणी कपात कायम ठेवायची की शिथिल करायची याचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर हिमगौरी आडके यांनी स्पष्ट केले आहे।